1689च्या सुरुवातीला संभाजी राजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकरबा खान यांनी संगमेश्वर येथे हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यात आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शत करूनही मराठी शत्रूचा हल्ला परतवू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडल्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड आता धर्मगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले, धन, पैसा त्यांच्या स्वाधीन केल्यास व कोणकोणते सरदार सामील होते हे सांगितल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजा आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड काढण्यात आली. अत्यंत मानहानिकारक अशी दंडी करण्यात आली. तरी